नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. हातकणंगले महसूल विभागाचा दणका. परवान्याअभावी रेंदाळमधील 6 खडी क्रशर सील. खळबळ. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून मोठी बातमी येतेय. रेंदाळ इथं महसूल विभागाने बेकायदेशीर सुरू असलेल्या खडी क्रशरवर धडक कारवाई केली आहे. परवाना आणि रॉयल्टी चलन नसल्याचं आढळून आल्याने प्रशासनाने तब्बल 6 खडी क्रशर सील केले. या अचानक केलेल्या कारवाईमुळे परिसरातील क्रशर चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील कर्नाटक रस्ता आणि लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये ही धडक मोहीम राबवण्यात आली. मार्च महिन्याचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या पथकाने खडी क्रशरची अचानक तपासणी केली. या तपासणीत 6 क्रशर मालकांकडे आवश्यक ते परवाने आणि रॉयल्टी भरल्याचं चलन नसल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर प्रांत अधिकारी दीपक शिंदे, अपर तहसीलदार महेश खिलारे यांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी प्रदीप शिंदे व तलाठी हेमलता शेडशाळे यांच्या पथकाने धडक कारवाई करत 6 क्रशर सील केले. यामध्ये अबूब खर डांगे, संजय नाईक, चारुदत्त सुतार, अतुल करडे, शिवराज पाटील आणि शांती कुमार पाटील यांच्या क्रशरचा समावेश आहे. दरम्यान या कारवाईनंतर रेंदाळ कालवा आणि येळगुड परिसरातील बेकायदेशीर मुरुम व माती उत्खननावरही कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.